नाही, आदरणीय प्रामाणिकता एकनिष्ठतेला मोठ्या साहेबांनी तिकीट दिलं. सर्वसामान्य सगळे मित्रपक्ष सोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोजदादा जरांगे पाटीलचा सुद्धा आशीर्वाद आहे. ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोललो तर सर्व समाजाचे लोक, एक तर मी कोणत्या फ्रेममध्ये जातीच्या बसत नाही, पण तो आशीर्वाद पण मला लागलेला आहे आणि सर्वसामान्य लोकांनी, मतदारांनी मला निवडून आणलं. नाही, सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्षच दिलं नाही. ह्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं रस्त्यावर उतरून किंवा लोकांपर्यंत शेवटच्यापर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा ना, एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असताना आणि आम्ही सर्वजण इथं उभे आहेत, सगळे तरुण मुलं आहोत आणि मॅनेजमेंटचं जे जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही इथे. त्यामुळं हा विजय आमच्या सर्वांचा, लोकांचा विजय आहे. शरद पवार साहेबांना तुम्ही जाता? मी पवार साहेबांना उद्या भेटायला जाणार आहे. जरांगेदादा पाटीललाही भेटणार आहेत आणि नोमानी साहेबांना सुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर मी भेटून येणार आहे. लोकसभा काय गणित माझ्या लक्षात आलं नाही, कारण ज्या ज्या सीट एकदम कन्फर्म होते आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये उत्साह होता, म्हणजे मोठ्या साहेबांच्या सभेला लाखोंची गर्दी आणि अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकी घेत नाहीत त्याशिवाय ह्याच्यावरती बोलणं उचित नाही.